लोकवस्तीच्या दोडीत शीतल सारख्या बऱ्याच मुली घरच्या बाईकवर फिरताना दिसतात। दोडीतली सर्वात जास्त शिकलेली मुलगी आज डॉक्टर झाली। काहींनी MBA केलं, काही इंजिनिअरिंग झाल्या। पण वरवर दिसणाऱ्या या प्रगतीची खपली काढली तर एक भयंकर भळभळणारी जखम उघडी होते। ती म्हणजे लेकी सुनांच्या पोटी रुजलेला गर्भ हा मुलीचा आहे म्हणून त्याची जन्माआधीच करण्यात येणारी हत्या। तेही सरकारी रुग्णालयाच्या मदतीने। आपल्या दवाखान्यामध्ये इतर चांगले रोग आजारांवरचे उपचाराऐवजी इथं गर्भपाताचंच प्रमाण जास्त आहे आणि इथं गर्भपात केल्या जातात। त्यातल्या त्यात मुलींचे गर्भपात जास्त केले जातात। कायदा असूनही हे थांबत नाही हे बघून केदारांसारख्या गावकऱ्यांनी शेवटी माहितीच्या अधिकाराचा वापर केला। त्यांनी ग्रामीण रुग्णालयातल्या गर्भपातांची माहिती मिळवली। त्यातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला। 2005 साली या रुग्णालयात एकूण 116 गर्भपात करण्यात आले। त्यापैकी 39 गर्भपात 12 आठवड्यांनंतरचे होते। विशेष म्हणजे या सर्व महिलांना त्या आधीच्या मुली आहेत। काहींना 2 मुली, काहींना 4। इतकंच नाही तर 16 ते 20 आठवड्यांच्या जागी खाडाखोड करून त्याऐवजी 12चा आकडा केल्याचे पुरावे। डॉक्टरांनी त्या बायांची पिशवी साफ केली असं आम्हाला सांगितलं। स्त्री भ्रूण हत्या रोखण्याची चर्चा तर खूप होते पण त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं कठीणच। दोडीच्या ग्रामस्थांनी नेमकं हेच केलंय। सरकार दरबारी याची दखल घेतली जात नव्हती म्हणून थेट न्यायालयात धाव घेतली। मंत्री महोदयांनी सुद्धा माहितीच्या अधिकारात पण आम्ही खूप माहिती मागितल्या, ग्रामसभा पण घेतल्या। त्या ग्रामसभेच्या आम्ही ठराव पाठवलेले आहेत तरी पण आम्हाला काहीच रिस्पॉन्स त्यांनी दिलेला नाही। म्हणजे अधिकाऱ्यांनी आमचं जे काही निदर्शनास आलं त्या गोष्टी आम्ही शासनाच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आम्ही स्वतः मी आरोग्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। तरीही प्रत्यक्षात काही फरक पडला नाही। सगळ्या मंत्र्यांना निवेदन दिले, सगळ्या आरोग्य खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले, डायरेक्टरांना दिले, जिल्हास्तरीय सगळ्या अधिकाऱ्यांना 4-4 वेळा निवेदन दिले। आम्ही 4-4, 10-10 वेळा ग्रामस्थ त्यांना जाऊन भेटलो परंतु त्याच्यामध्ये गर्भपातात प्रगतीच झाली। ते कुठेही प्रकरण थांबलं नाही आणि अजूनही बी थांबलेलं नाही। अर्थात शिक्षणानं, आर्थिक सुबत्तेनं जिथं स्त्री भ्रूण हत्या थांबल्या नाहीत तिथे दोडीच्या गावकऱ्यांचा हा झगडा बऱ्याच जणांना बरंच काही सांगून जातोय। 2003 पासून कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही। डॉक्टरांवर कारवाई आणि समाजाची मानसिकता हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। मानसिकता दबावाखालची, त्याबद्दल बाईला बोलताही येत नाही कारण मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्याचा तिचा हक्कच कधी कधी समाज नाकारतो। हिला 3ऱ्यांदा मुलगी झाली आणि हिचा नवरा आता धमकी देऊन गेलाय की तुला मी घरात घेणार नाही। मानसिकता पैशासाठी कायद्यातल्या पळवाटा शोधण्याची। एखाद्या सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरला जर लबाडीच करायची असली तर एखादी भगिनी जी येते आणि तिला जाणून घ्यायचंय की मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तिच्याकडनं त्यांनी काही रोख स्वरूपात रक्कम स्वीकारून तिची तपासणी केली आणि तिची जर नोंद रजिस्टरमध्येच केली नसेल, तिची रेफर स्लिप ठेवली नसेल, तिला दिलेला रिपोर्ट सुद्धा लेखी स्वरूपात त्याच्या दवाखान्यात ठेवला नसेल तर अशा केसेसला आम्हाला तिथे गेल्यानंतर काहीच आम्हाला थांगपत्ता लागणं शक्य नाही आहे। कारण हा सगळा चोरी छुपे केलेला मामला असतो। ती भगिनी येते, तपासून घेते, हे त्यांना सांगतात। एवढंच कसं करता कित्येक वेळाने ते कॉंग्रॅच्युलेशन किंवा सॉरी शब्द वापरतात। ह्याच्यावरनं तिलाही कळतं की आपलं गर्भातलं पोर हे मुलगा आहे किंवा मुलगी आहे। अजूनही लोकांच्या हातात बरंच काही आहे आणि ते शक्यही आहे।
पण मुलींची फॅक्टरी काढू शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडवायचा असेल तर ताबडतोबीने काही केलं पाहिजे आणि ताबडतोबीने काय करायचं तर कायद्याची अंमलबजावणी करणं. त्यासाठी जे घटक आहेत सरकारी यंत्रणा, डॉक्टर आणि समाज हे तिघही जबाबदार आहेत. प्रत्येक आई वडिलांनी ठरवलं तर कदाचित या हरवलेल्या मुली पुढच्या जनगणनेत सापडतील.